सक्रिय पद्धतीनं सर ॲक्टिव्ह आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की आम्ही सर्वात पहिली जी बॅच आहे विद्यापीठाची सॉफ्ट स्किल ट्रेनरची त्यात आम्ही म्हणजे विद्यार्थी दोघं सोबत एकाच बॅचला होतो. तर आम्ही अजूनही विद्यार्थी आहोत. म्हणजे आम्हाला सांगताना आनंद वाटतो की आज आम्ही 50ला पोहोचलो आहोत, पण तरी अजूनही असं वाटतं की एखादा जर पुढे ट्रेनिंग असेल तर आम्ही स्वतःच्या पैशाने 5-5 हजार रुपये खर्च करून हे कोर्सेस केलेले आहे. ईश्वरचा सुद्धा त्यापैकी एक आहे. म्हणजे विद्यापीठाचं पत्र येतं आणि महाविद्यालय या संदर्भातले पैसे भरायची जबाबदारी असताना महाविद्यालय भरत नाही, पण आम्ही स्वतःहून की आम्हाला या फील्डमधलं इंटरेस्ट आहे, काहीतरी द्यावं देणं लागतो आपण, ही भावना मनामध्ये आहे. म्हणून आम्ही स्वतःच्या खर्चाने आजही असे कोर्सेस करायला आम्ही संधी शोधत होतो अक्षरशः. म्हणजे आता समजा मी PhDचा गाईड आहे सर, पण तरी मी 5,000 रुपये भरून आत्ताच रिसर्च मॅथमॅटिक्सचा 10 दिवसाचा रामटेकचा रेसिडेन्शियल कोर्स करून आलो. आता मला त्याची काही गरज नाही, पण तरी मला असं वाटतं की ज्या फील्डमध्ये मी आहोत त्या फील्डचं नॉलेज मला मिळालंच पाहिजे. म्हणजे माझ्यासमोर कोणी असं आलं नाही पाहिजे की सर तुमचं तो इसमें का कुछ मालूम नाही किंवा हे तुम्हाला माहीत नाहीये. तर ही भावना जी आहे शिकत राहण्याची ही फार महत्वाची आहे, ही जोपासणं फार आवश्यक आहे. असो मी या निमित्त आपल्या महाविद्यालयात पहिल्यांदा सर आले आहेत. प्लीज सर पहिल्यांदा आले आहेत आणि यानंतर मला अशी आशा आहे सर वारंवार येतील. मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर ईश्वर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन. इंग्लिशचं जर उदाहरण घेतलं, आता आपलं वर्बल कम्युनिकेशनच आहे त्याच्यावरच आपण बोलणार आहे, पण तुम्ही साधं इंग्लिशचं उदाहरण घेतलं तर आपण काय करतो, समजा थोडंफार इंग्लिश जेव्हा बोलणं सुरू केलेलं आहे आपण आणि इंग्लिश आपल्याला बोलायची इच्छा आहे, तर आपण मनातल्या मनात पहिले वाक्य तयार करतो जे काही बोलायचं असेल. की आता मला जरी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं, मी प्रश्न विचारला की इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तर तुम्ही सुरू कराल तर पहिले तुमच्या डोक्यात सुरू होईल की कसं आय एम आणि मग ते त्याची आपली रिव्हिजन सुरू होते आणि तेवढ्या वेळात आपला वेळ चालला जातो. मग ते पटकन सुचलं नाही की असं होते मी तर हे जे होते, तर याचा अर्थ काय आपल्या आतमध्ये असते, पण आपल्याला भीती कशाची वाटते, एक्सप्रेस होण्याची. म्हणजे मी बोलेल, माझं चुकेल, माझं बोलल्यावर चुकलं तर लोक हसतील. तर ह्या सगळ्यातून तुम्ही बाहेर आले पाहिजे आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला ऑलवेज राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे वर्कशॉप काही विद्यापीठाला आमचे जे माजी गुरु आपल्या विद्यापीठाचे होते माननीय डॉक्टर चांदेकर सर त्यांच्या कल्पनेतून आणि आमचे जे विद्यार्थी विकास केंद्र आहे त्याचे संचालक यांच्या कल्पनेतून हा वर्कशॉप पुढे आला. आणि मग त्यांनी असं केलं की पहिले या मुलांना, आपल्या मुलांना सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग द्यायचं आहे, पण हे ट्रेनिंग देताना यांच्यासाठी जर आपण प्रत्येक वेळेस सॉफ्ट स्किलचे ट्रेनर कुठून आणायचे आणि ते आणले विद्यापीठ लेवलला आले, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉलेजेसला कसे फिरतील, सगळीकडे कसे जातील. तर असं नाही करायचं, तर आपणच आपल्या इथेच ट्रेनर तयार करायचे, सॉफ्ट स्किलचे ट्रेनर तयार करायचे. आणि मग ते कोण करायचे, तयार कुठले करायचे, तर आपलेच जे प्राध्यापक लोक यांना तयार करायचे. आणि म्हणून मग पहिले विद्यापीठांनी जे प्रोफेशनल ट्रेनर ट्रेनिंग देणारे मोठ्या मोठ्या ज्या एजन्सीज आहेत पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी, तिथून लोक आणले आणि आम्हाला ट्रेनिंग दिलं. आणि त्या ट्रेनर नावाच्या कोर्स मधल्या पहिल्या बॅचचे आम्ही लोक आहोत आणि आम्ही पहिले शिकलो. अशा 2-3 बॅच काढल्या आणि त्याच्यामधूनही जेवढे जणांनी ट्रेनिंग केलं ते सगळे ट्रेनर झाले नाही. नंतर त्याची आमची एक परीक्षा होती, त्याच्यानंतर आम्हाला विलिंगनेसचा फॉर्म भरायचा होता. हे सगळं केल्यावर आम्ही त्याच्यातून बाहेर निघून आम्ही ट्रेनर झालो आणि मग आता आम्ही विविध ठिकाणी ट्रेनिंगला जातो. तर आजचं आपलं जे सेशन आहे, तर पर्सनल कम्युनिकेशन म्हणजे स्वतःच्या आतमध्ये स्वतःशी होणार, बरोबर. दूधवाला दुधामध्ये पाणी टाकतो, दूध काढलं, हळूच इकडे तिकडे पाहतो, दुधात पाणी टाकतो. कोणीच पाहत नाही हे त्याच्या लक्षात येते, त्याला कळते कोणीच पाहत नाही, तो स्वतः पाहत असतो, त्याला माहित असतं.
तुम्ही एक लक्षात घ्या, आपण काही चूक केलेली असेल, आपल्या मनात चोर असेल, तर तो आपल्याला माहित असतो, दुसऱ्यांसाठीचा विषय नाही. आणि स्वतःच्या मनात जर चूक असेल, स्वतःच्या मनात जर खराबी असेल, स्वतः जर हे असेल, तर तुम्हाला झोप लागत नाही. भलेही तुम्ही एखाद्याला सांगून द्याल, समोरच्याला खोटं बोलून तुम्ही सांगून द्याल, पण स्वतःशी खोटं कोणीच बोलू शकत. आपल्याला स्वतःला सगळं माहित असते. आपण अभ्यासाला बसतो, अभ्यास करत असतो, आपण ऍक्च्युअल आपला अभ्यास सुरूच नसतो, आपल्या मोबाईल पाहणं सुरू असते, पुस्तकाच्या आड कुठेतरी मोबाईल पाहणं सुरू असते. आणि अशा वेळी आपली आई आवाज देते, एखादं काम सांगते की बाळा चल पटकन थोडंसं भांडे बिंडे घासून घे, किंवा घरचं काहीतरी मदत असेल ते असं आहे, थांब ना ग मी अभ्यास करून राहिली. तर तिथे आपल्याला माहित असते आपण काय करून राहिलो. आणि अशा वेळी तुम्ही अजून एक लक्षात घ्या, जेव्हा आपण खोटं बोलतो ना तेव्हा एक्सप्लेनेशन जास्त देत असतो. जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपलं एक्सप्लेनेशन जास्त असते. तर त्याच्यामुळे स्वतःला आपण कधीच योग्य बनवू शकत नाही. आणि तिथे आपल्याला कळते बघा, तुम्ही जर खूप टाइम वाया घालवलेला असेल, नेमका अभ्यास जवळ आलेला आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, अशा वेळी जर तुम्ही टाइम वाया घालवलेला आहे, तुम्हाला तुमचं कळते आणि कुठेतरी मनामध्ये असं खराब वाटते आणि तुमचं मन चांगलं राहत. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. आणि स्वतःचं इंट्रा पर्सनल कम्युनिकेशन हे जगातलं सर्वात महत्वाचं काम आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःशी बोलत नाही तोपर्यंत तुम्ही जगाशी बोलू शकत नाही, कुणाशी बोलू शकत नाही. जेव्हा एखादं भाषण असते ना, एखादं कम्युनिकेशन असते, तेव्हा असं म्हटलं जाते की आरशासमोर बोलून ते तुम्ही म्हणून पहा, आरशासमोर हे करा. कारण स्वतःला जेव्हा पाहू आणि स्वतःशी जेव्हा बोलू, स्वतःशी संवाद जर तुमचा क्लिअर असेल तरच तुम्ही दुसऱ्यांशी संवाद करू शकता. आणि स्वतःवर तुमचं प्रेम असेल तरच लोक दुसऱ्या तुमच्यावर प्रेम करतील. स्वतःबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट असेल तरच लोक तुमचा रिस्पेक्ट करतील. बघा, देवानी प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे, प्रत्येकाचं रूप वेगळं आहे. सगळे जण काही दिसायला सुंदर असतील असं नाही, प्रत्येक जणाचा रंग गोरा असेल असं नाहीये. तुमच्यात जे आहे तुमच्यात, पण एक मात्र निश्चित आहे की परमेश्वरांनी, निर्मात्यांनी प्रत्येकाला काहीतरी खूबी दिलेली. यू हॅव टू फाइंड आउट दॅट थिंग. तुमच्या आत काय आहे, तुमच्या आत कसला स्पार्क आहे. नुसतं 4 जण चालले त्या मेंढरांसारखं, मेंढराचं कसं असते ना, एक मेंढरू जसं निघालं सगळे त्याच्या मागे निघतात. तुम्ही असं मेंढरासारखं एकाच्या मागे सगळे नाही. म्हणजे तिन्ही बुवा, माझ्या मैत्रिणींनी आर्ट्स घेतलं, ती एमए इंग्लिश करणार आहे, मी केलंच पाहिजे. आपण आपली कुवत आणि आपल्या काय आहे, आपल्या स्पार्क कुठला आहे ते ओळखले गेले. मुलं असतात, मुलांना करिअरची चिंता असते की आपण नुसतं सगळे एमबीए ला चालले, माझ्या मित्रांनी एमबीए ला घेतली म्हणून मी एमबीए ला घेतो. आणि हे आपलं खूप असते या वयामध्ये. म्हणजे आपण हे नाही पाहत की आपण कुठल्या कोर्सला चाललो, माझी मैत्रीण किंवा माझा मित्र कशात चाललेला आहे त्यानुसार आपण जात असतो. त्याच्यापेक्षा आपण स्वतःला ओळखणं सर्वात पहिले शिकलं पाहिजे. आणि स्वतःशी कम्युनिकेशन आपलं गरजेचं आहे. आपण जसेही आहे, काळे पिवळे निळे हिरवे उंच बुटके जसे असतील, श्रीमंत गरीब जे आहे, आपण स्पेशल. आपण दुसऱ्या आपल्यासारखा कोणीच नाही, आपण युनिक आहोत. आणि अजून एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची, अनेक वेळा आपल्याला असं वाटते, आपल्या मनातून आपल्याला वाटते की यार मी असं दिसायला असं नाही आहे, मी सुंदर पाहिजे होतो, मी सुंदर पाहिजे होती, मी श्रीमंत पाहिजे होतो. तर अशा वेळी एक नेहमी लक्षात घ्यायचं की कोणीच समाधानी नाही. मी माझ्या एक उदाहरणावरून छोटंसं उदाहरण सांगतो की आम्ही जेव्हा आमचं जे असिस्टंट प्रोफेसर म्हणून आम्ही लागतो आणि मग आमचं प्रमोशन होत जातं, आणि पहिले 2 प्रमोशन झाल्यानंतर तिसरं प्रमोशन असते ते आमचं असोसिएट प्रोफेसर म्हणून असते. की ते प्रमोशन सगळेजण त्याची वाट पाहतात. आणि ते झाल्यावर म्हणजे का एकदम एक पगारामध्ये वगैरे एकदम चांगला फरक पडतो. म्हणजे जो पहिले पडत होता त्याची एकदम वाढून जाते. मग माणसाच्या डोक्यात कसं असते की आता आपलं होणार आहे, आता आपलं होणार आहे, आता 2 वर्षांनी 1 वर्षांनी असं वाट पाहतो. आणि मग आता एवढा पगार वाढेल, मग खूप मजा राहील आपली, असं तसं सगळं. पण ते झाल्यावर मी असंच वाट पाहतो, आता हे झाल्यावर मजा राहील, एकदम पगार वाढून जाईल, असं होईल, मग आपण असं वाढल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या जीवनात काही फरक नाही पडला. पहिले मी जे घरी खात होतो मी तेच खातो. पहिले मी गहू आणि मग नंतर विचारतो काय इथे पुरी पाठी पूर्ण किती जोरदार ऍक्टर आहे हा. आम्हाला असा प्रश्न पडतो. म्हणजे
असं दाखवतात तो, आणि खूप काही म्हणजे इतके जास्त अटेंटिव्ह दाखवतात की एकदम असे समजत काहीच नाही, डोक्यात काही देत नाही. पण जनरलाइज मध्ये ही ऍक्टिंग प्रत्येकाला जमत नाही. जनरलाइज मध्ये कळते की कुणाला काय. आता ही बिचारी खूप परेशान दिसून राहिली. काय झालं म्हणा तुला, नाही आहे ना परेशान? तर फीडबॅक हा क्विक मिळतो, बोलल्यावर आपल्याला पटकन कळते. बरोबर आहे. देन फ्लेक्सिबिलिटी असते, तुम्हाला तिथे काही चेंज करायचं आहे ते सांगू शकता. रायटिंग मध्ये एकदा गेलं त्याचा रिप्लाय तेव्हा कळेल. परंतु ओरल मध्ये कसं आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. तुम्ही बोलूनही टाकलं काही, तुम्ही लगेच म्हणून सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं वगैरे, ते तुमचं त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी राहू शकते. पर्सनल टच असतो, कारण रायटिंग मध्ये मी किती चांगलं वाक्य लिहायचं असेल तर ते रायटिंग मध्ये जे लिहिणं आहे आणि तोंडाने जे बोलणं आहे, मला तुझा खूप राग येऊन राहिला हे असं जर लिहिलं तर मजा नाही वाटू शकते. पण तोंडाने जर म्हटलं तर राग लागेल. तोंड बिंड असं असते ना माणसाचं, ते कळते. तुमच्यापैकी समजा शिकवता एखाद जण बिलकुल म्हणजे त्याचं भलतंच काही सुरू आहे असं कळून जाते ते पटकन, आहे की नाही. तर हा फरक पडतो. त्याच्यात काय होते, पटकन पर्सनल टच आपण देता येतो, म्हणजे माझी जी भावना आहे ती पटकन त्याच्यासोबत जुळून जाते. ठीक आहे. नंतर रिमूव्हल ऑफ मिसअंडरस्टँडिंग, जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा मला असं म्हणायचं नव्हतं किंवा मला म्हणायचं होतं, ते पटकन आपण ते क्लिअर करू शकतो. याचे डिसएडव्हान्टेज काय, अनफिट फॉर लेंथी मेसेज. खूप लांब मेसेज असेल तर तो पटकन बोलता नाही येत. अनेक जणांना की स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, तर एवढ्या मोठा लंबा मेसेज असेल तर तो त्यांना बोलता येत नाही. नाटकाचे डायलॉग वगैरे जेव्हा मोठ्या प्रमाणात असतात किंवा मोठा मेसेज म्हणजे पब्लिक स्पीकिंग मध्ये द्यायचा आहे, मी तुम्हाला काहीतरी भाषण देऊन राहिलेलं आहे, मला खूप लंब काही बोलायचं आहे, तर इथे येऊन मी ब्लँक होऊन जातो, नाही कळत. बरोबर आहे. असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं होत असेल, आमचंही सुरुवातीला झालं होतं की तिथे खूप डोक्यात असते मी असं बोलेल तसं बोलेल. एखाद्या आपल्या मित्रांची असं असते की मित्र मैत्रिणी असतात, एखाद्याशी भांडण झालेलं असते किंवा एखादं काहीतरी झालं असते. आता येऊ दे मी सांगतो सगळं, मी असं म्हणेन, मग हा पॉईंट सांगा तो पॉईंट सांगा, आणि टाइमवर सगळं माणूस विसरून जातो. तर हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे थोडासा. अनफिट फॉर पॉलिसी मॅटर्स, अनेक वेळा मी तर असं म्हटलंच नव्हतं, बोलण्याच्या याच्यात असं होऊ शकते. बरोबर आहे ना. ठीक आहे. आता तुम्ही फोन रेकॉर्डिंग वगैरे म्हणून तू असं म्हटलं तर माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे ती गोष्ट वेगळी. पण जनरली काय असते, ओरल याच्यामध्ये तोंडावर दिलेल्या शब्द आनाबाका याचा काही प्रूफ राहत नाही. त्याच्यामुळे पॉलिसी मॅटर्स जे असतील ते म्हणजे गव्हर्नमेंट असो किंवा कोणताही नियम जेव्हा सांगते तेव्हा असा तोंडी सांगितला जातो का, नाही. तो लेखी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्यात मजा नाही. देन लॅक ऑफ रिटर्न प्रूफ, जे मी तुम्हाला सांगितलं, प्रूफ नसते. एक्सपेन्सिव्ह मेथड आहे, नाही कोणीच नाही, मला सहज झोपला आहे. टेम्पररी, काय त्याचा करेक्ट उच्चार की टेम्परवारी? टेम्पररी म्हणतात ना, ऐकलं असेल तुम्ही टेम्परवारी. नो टेम्परवारी, इट इज टेम्पररी. नेक्स्ट, हा काय त्याचा उच्चार, रिसिप्ट नाही, रिसिप्ट. पचा उच्चार करायचा नाही, काय म्हणायचं, रिसिप्ट. देन डेटर मीन, काय म्हणायचं, डेटर माइन नाही. बघा काही शब्द असे आहेत की ते थोडेसे चालतात, फार त्याच्यात खूप फरक नाही पडत. उलट आपण जास्तच काही शब्दामध्ये जास्त चांगलं बोलायला गेलो ना शाळा म्हणून, कारण जनरल लोकांमध्ये एवढे प्रसिद्ध आहेत की आपल्याला चूक म्हणू शकतात लोक. ठीक आहे. परंतु हे मी एक तुमच्या जनरल माहितीसाठी सांगतोय, त्यातले मॅक्झिमम शब्द जेवढे तुम्हाला शक्य आहे ते असेच वापरा. लक्षात. देन नंतर काय, तुमचा बायोडाटा त्याला काय म्हणतात, रेझ्युमे. रेझ्युम म्हणायचं नाही, रेझ्युमे. देन लोखंडाला खूप जण आयरन, काय त्याचं, देन डाटा नाही, काय म्हणायचं, डेटा, काय म्हणायचं, डेटा. देन फेब्रुवारी है ना, जानेवारी, फेब्रुवारी.
टेम्पररी आपल्याला व्हायरल खूप वाटते कॉलेजमध्ये आहे. आता हेच इथे उभं राहतो पोडियमच्या माध्यमातून. माझं नाव आरती दिगंबरराव तालड आहे. मी घारखडवरून अपडाऊन करते. शिवशक्ती आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत आहे. बीकॉम फायनल इयरला. मला लिहायला आवडतं. गुड. अजून येस प्लीज. नाही मी आपण कसं इंटरव्ह्यूच्या किंवा याच्या जनरली काय असतं हे जे फॉर्मल मी इंट्रोडक्शन येत आहे हे फॉर्मल इंटरव्ह्यूसाठी प्रॉपरली तुम्ही लिहू शकता की आठवण लिहून घ्या. तर क्वेश्चन झाला की फिल्म अकॉर्डिंग से स्टार्ट त्याचं. आय एम भूषण खडसे. आय एम बेसिकली फ्रॉम अंतरगाव. नाव आय एम लिव्हिंग इन बाबुलगाव. आय एम 24 years old. आय एम pursuing my post graduation. I completed my graduation in English literature. My hobbies are I love to play cricket, swimming, and playing football. I am state level football player. I achieved gold medal in football. And my weakness is I am very emotional person, and I have very good communication skills, and also I can lead team in any situation. Thank you so much. Very good. Very nice. अजून नाही ये My name is Kalani Vasudeva Mandre. I'm from Beni. आता यांनी जे जे सांगितलं 3-4 पॉईंट सांगायचे आपल्याला बरोबर. I'm 20 years old. ओके. पण समोर कोणाचं ट्रेनिंग केलं त्याबद्दल टाळ्या. अजून कोण येते माझं नाव वैष्णवी प्रभुराव गावंडे. माझं मुक्काम कोटा विनी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ. मी शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव येथे शिकत आहे. BSc फायनल इयरला आहे. माझे क्लास टीचर जोशी सर आहे. ते मला फिजिक्स शिकवते आणि मला फिजिक्स न आवडता मॅथ हा सब्जेक्ट खूप आवडते आणि मला मॅथमध्ये MSc पण करायचं आहे. थँक्यू. अजून कुणाची इच्छा आहे. आता एक लक्षात घ्या तर तुम्ही त्याच्याशी सुटेबल आहात की नाही. तुम्ही ते वर्किंग प्रेशर घेणारे आहात की नाही. जर कंपनीला उद्या बाहेर पाठवायचं काम पडेल तर हा जाणार आहे की नाही. हे सगळं तुमच्या हॉबीमधून कळतं. तुमच्या बोलण्याच्या स्टाईल अनेक गोष्टीवरून कळतात. एक कोणी आलं की ते थोडंसं वर्क वगैरे कोणी बोलतात. यू शुड मेंटेन युअर आय कॉन्टॅक्ट. तुम्ही आय कॉन्टॅक्ट घेऊन बोललं पाहिजे समोरच्याशी. म्हणजे समोरच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मी इंटरेस्टेड आहे असं दाखवून तुम्ही त्याच्यात बोललं पाहिजे. तर म्हणून इंट्रोड्यूस युअरसेल्फ करताना हे यांनी जसं सांगितलं किंवा तुम्हाला जर अजून नाही कळलं असेल किंवा माहित नसेल किंवा तुम्ही सरांना शनिवारी सरांना सुद्धा विचारू शकता. आणि ही एक असाइनमेंट तुमच्यासाठी असं ठेवा. मी काही पाहायला येणार नाही तुम्ही केलं की नाही पण तुमच्यासाठी होमवर्क असं समजा. कदाचित मी शनिवारी सरांना फोन करून विचारेन की मुलांनी केलं नाही केलं. प्रत्येकाने स्वतःचं ऍटलिस्ट इंट्रोडक्शन लिहायचं आणि ते पाठ करून ते प्रिपेअर करून ठेवायचं. नेक्स्ट टाइम कदाचित पुन्हा हा वर्कशॉप झाला माझं यायचं काम पडलं किंवा तुम्ही इथून पोस्ट ग्रॅज्युएशनला कुठे गेले मी तिथे आलो आणि मी जर तुम्हाला ओळखलं आणि तसं मी पटकन ओळखून गेलो की कुणाला कुठे पाहिलं होतं तर कदाचित मी तुम्हाला विचारले मी तुला तेव्हा सांगितलं होतं. आणि हे माझ्यासाठी करायचं आहे का हे स्वतःसाठी करायचं. तुम्ही आज इंट्रोडक्शन स्वतःहून देऊ शकले व्यवस्थित उभं राहून तर उद्या तुम्ही 4 गोष्टी बोलू शकाल. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट नंतर आपण वर्बल पाहिलं होतं रिटर्न कम्युनिकेशन. रिटर्न मध्ये जसं साइन आणि सिम्बॉल यूज होतात. ए साठी असा सिम्बॉल केलेला आहे. आता तो आपल्याला नाही पाहिला तरी चालते आपल्याला ते माहित झालेलं आहे. ए म्हटलं की आपल्या आता अनेक शब्द असे असतात की जे तुम्ही मोबाईल मध्ये आपले वेगवेगळे मेसेज येतात की व्हॉट्सअप ग्रुपचे त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल एक असा मेसेज फिरला होता मध्ये किंवा अशा अनेक वेळा मेसेज येतात की ज्याच्यामध्ये चुकीच्या स्पेलिंगने खूप काही लिहिलेलं असते पण आपण ते बरोबर वाचून घेतो आणि मग त्या मेसेज मध्ये शेवटी असते किंवा मोबाईलच्या नादात तुम्ही काही पण वाचता का पुन्हा एकदा जाऊन व्यवस्थित वाचा. मग पुन्हा जेव्हा व्यवस्थित वाचतो आपण तेव्हा कळते की वरचं बरचसं चुकीचं लिहिलेलं होतं. परंतु आता समजा चेंज आहे. चेंज हा शब्द आहे. तुम्ही इंग्लिश नेहमी वाचता तर चेंज शब्द समजा तिथे
जेही केलेलं असेल पण आपल्याला त्याच्यावर लक्ष नाही जात, आपण त्याला चेंजच वाचतो कारण आपल्या डोळ्यासमोर ते नेहमी आलेलं असतं. तर त्याच्यामुळे सिम्बॉल्स जे असतात ते आपल्या डोक्यात बसलेले असतात आणि त्या सिम्बॉलनुसार आपल्या डोळ्यासमोर, मगाशी मी जसं म्हटलं की लसूण लिहिलेलं असेल किंवा मी तोंडाने बोललो तर तुमच्या डोळ्यासमोर पटकन ती वस्तू सुद्धा आहे. Then message can be transmitted via email, letter, report वगैरे वगैरे. It is influenced by vocabulary, grammar, writing style. आता हा मेसेज कशाने इन्फ्लुएन्स होऊ शकतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर रेझ्युमे एखाद्या कंपनीला पाठवत आहात, हे तुमचं सध्या रायटिंगचं कम्युनिकेशन झालं, किंवा तुम्ही लेटर पाठवून राहिले, किंवा तुम्हाला ईमेल मध्ये ऍप्लिकेशन करायला सांगितलं आहे, तुम्ही ईमेल मध्ये ऍप्लिकेशन केलं, किंवा तुम्ही ईमेलद्वारे माझ्याशी कधी संवाद केला, कॉलेजमध्ये काहीतरी पाठवलं, तर ग्रॅमॅटिकली आपण कसं आहोत, पंक्च्युएशनचे मार्क्स आपण करेक्ट टाकले की नाही टाकले, जे मार्क्स टाकायचे आहे, कॉमा कुठे टाकायचा आहे, काय कुठे टाकायचं आहे, छोट्या छोट्या कॉमांमुळे अर्थ बदलतात, छोट्या छोट्या कॉमामुळे अर्थ बदलतात, पॉजमुळे अर्थ बदलतात, आपण पूर्ण न ऐकताच रिस्पॉन्ड करणं सुरू करतो. तर जोपर्यंत चांगलं तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले स्पीकर होणार. आणि तुम्हाला जर तुमच्यापैकी कुणाला पब्लिक स्पीकिंगची इच्छा असेल, अनेक जण, हा असेल, अजून कोणी असेल, त्याला वाटत असेल की आपण चांगलं भाषण द्यावं, तर पहिले तुम्हाला काय करणं आहे की तुम्ही युट्यूब असतील, हे असतील, किंवा वेगवेगळ्या जिथे जिथे भाषणं ऐकायची संधी मिळाली, जिथे जिथे कोणी वक्ता येत असेल तिथे जा. मी माझ्याकडून सांगतो की मी लहानपणापासून भाषण द्यायचो, पण असं 2-5 मिनिटाच्या वर मी कधी देऊ नाही शकलो. मी काही ओरेटर नव्हतो. एक जवळचा कलर म्हटलं तर रेड बॉल हे तुम्हाला क्रॅक करायचं आहे, ते सगळं करून तुम्हाला तुमची टीम वर्क त्याच्यातून दिसणार आहे आणि पटकन समजून तुम्हाला ते बनवायचं आहे. जी टीम पहिले बनवेल तिला 1 पॉईंट मिळाला, असं आपण गृहीत पकडू. असं आपण 5 ते 6 ते 10 पॉईंट घेऊ. ठीक आहे, चला घ्या, लावून दे प्रत्येकाच्या पाठीवर. हा, त्याला सांगायचं, प्रत्येकाला ते माहित असलं पाहिजे. ठीक आहे, की आपल्या पाठीवर दुसरं कोण हेल्प करा ना. हा करा ना, दुसरे पण हेल्प करा. हेल्प करायला ओके. हो, सगळ्यांना आपल्या मागचं लक्षात आहे नक्की. स्टार्ट करायचा, क्विक करायचा. हा, ओके. ऑर्गन यूज फॉर हिअरिंग. ऑर्गन यूज फॉर हिअरिंग. और इकडे खाली पण अरे तू तिथे राहा ना. डन झालंय तुमचं. हा, आता मला सांगा, एक मिनिट, असं चला पटकन सगळेजण एक गोल सर्कल करा. काय करा, आता चौकोनी सर्कल असते, सगळेजण गोल सर्कल करा. माझ्या बिल्डिंगच्या फ्रंटच्या समोर, साला म्हणजे डोक्यात खूप हेडेक होऊन राहिला म्हणते. माझा बॅड लकच खराब आहे. हा, बॅडलक खूप खराब आहे. बॅडलक खूप खराब आहे, डोक्यात हेडेक होऊन राहिला. आता हेड म्हणजे डोकं, एक म्हणजे दुखणे. हेडेक आहे, विषय संपला. डोक्यात हेडेक होऊन राहिला. काय खालची पॅन्ट बदलून घेणं, वरची पॅन्ट कोणती आहे? खालची पॅन्ट बदलून घे, वरची पॅन्ट कोणती आहे? रोज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे.
रोज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे. मॉर्निंग वॉकला गेलं, मॉर्निंगला तो आलाच त्याच्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आपण चुकीच्या वापरतो. एकदा एक प्रेत चालू असते, रामनाम सत्य आहे, सगळं सुरू आहे. आपल्याला जी सवय, आपल्या लोकांचे प्रश्न वेगळेच असतात. क्यों कोई मर गया म्हणते. आपल्याला खूप काही वाटते, आपल्या मराठी माणसांना खूप हे आहे की आपल्या रक्तात बिझनेस नाही आहे, आपण बिझनेस नाही करू शकत, हे आपल्याला नेहमीच वाटते. आपल्यातले लोक आपण बिझनेस करत नाही. आपली खासियत कशात आहे? नोकरी करण्यात. आपल्या इथे कसं आहे, रोजगार कुणाला आहे? ज्याला नोकरी आहे त्याला रोजगार आहे. शेती करत असेल, त्याचा बिझनेस असेल, तुमच्या अंदाज नसेल, माहिती नसेल, मी सांगतो की एक साधा भेळपुरीचा गाडीवाला माणूस तो कमीत कमी रोजचे 5,000 10,000 रुपये कमवतो. आमच्या अमरावतीला सगळे आले असतात. गांधी चौकामध्ये जे कॉर्नरला चहाचे स्टॉल आहेत, माझ्या एका मित्राचा स्टॉल आहे. पहिले मला त्याच्याकडे पाहून त्याच्याबद्दल खूप दुःख वाटायचं. बिचाराचा चहाचा स्टॉल आहे, बिचाराचं कसं वागत असेल असं खूप. आणि आपण पगार येते. मग हळूहळू नेहमी जायचो ना, मला त्याचं इन्कम कळला. आता मला लाज वाटते. मला असं वाटतं झालं आपण चहाची टपरी टाकली असती बरं झालं. 10,000 रोजचं इन्कम आहे, 3 लाख रुपये महिना. हा इकडचे एक जण तू ये इकडे. आता तुम्हाला असं करायचं आहे, ऑर्गन यूज फॉर हिअरिंग. ऑर्गन यूज फॉर हिअरिंग नो प्रॉम्प्टिंग. काम झालंय तुमचं? आता मला सांगा, एक मिनिट. असं समजा पहिला आपला जेव्हा मी सांगेल, मी तू डिक्लेअर केलं की लगेच तुम्हाला तो शब्द बनवायचा आहे. तुम्हाला कन्फ्युज, तुम्ही एकदा असे पडून जा, आपण द्या तुम्ही दे ना. बघा काय आहे, EAR. ओके, म्हणजे यांनी ऑर्गन यूज फॉर हिअरिंग काय असतो, इयर, तो त्यांनी बनवलं. कळलं प्रत्येकाला? चला या. आता मात्र पॉइंट्स राहतील ना. आणि आपण पाहू कुठली टीम. तुमच्या टीमला एक नाव द्या. सांगा काय नाव आहे तुमच्या टीमचं? टायटन्स. टायटन्स. ओके, तुमचं वॉरियर दिले. सांगा, तुम्ही सांगा, डिसाईड करा. तुम्हाला शब्द डिसाईड करायला किती वेळ लागेल? टायटल डिसाईड करायला एवढा वेळ लागला तर? स्टार ग्रुप. बहुत बढिया. टायटन्स वर्सेस स्टार. तुम्ही सपोर्टर्स आहेत हा? कोणत्या ग्रुपचे? स्टार ग्रुपचे. तुम्ही टायटन ग्रुपचे. तर आपण पाहू आता कोण जिंकणार. ठीक आहे. कॅपिटल ऑफ इटली. कॅपिटल ऑफ इटली. कॅपिटल ऑफ इटली. तुम्ही गुगल करू शकता, काही करू शकता. कॅपिटल ऑफ इटली. यू हॅव टू डू. तुम्ही बसलेले सपोर्ट करून घ्या ना. Come on. Capital of Italy. झालं की सांगा पडलं. तुम्ही हेल्प करा. सो एक पॉइंट झालेला आहे सर. बघा
मोबाईल वापरतात टायपिंग करायची गरज नाही ना, साऊंडने सांगतात ना. कॅपिटल ऑफ इटली म्हटलं की पटकन येते. तुम्ही मागे आहात ना, कमॉन स्टार ग्रुप. हा, आता सोशल मीडिया तुम्ही झूम वगैरे वापरलेलं आहे, तुम्हाला माहित आहे. अपोजिट ऑफ अनम्यूट. Big clap for Titan. बोलायला पुढे गेले आणि तुम्ही म्हटलं कशाला, काहीच म्हणायचं नाही. आणि मला सांगा अनम्यूटचं ऑपोजिट काय? तुम्हाला कळलं नाही की कळलं पण बदलायला मिळालं. मला सांगा एम कोण आहे? यू आली. यू कोण आहे? कोण आहे यू? वेअर आर यू? लाईट नाही लागला. लाईट नाही लागला. हा, लाईट नाही लागला. ओके, चला 2 पॉईंट झालेले आहे. आपण 6 टोटल घेणार आहे राऊंड. ठीक आहे. आणि 6 मध्ये जर टाय वगैरे झाला तर कदाचित एखाद 2 वाढवू आपण. ठीक आहे. लिक्विड फ्रॉम आवर बॉडी. Done. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुमचं झालंही असतं तरी तुम्ही डिस्क्वालिफाय झाले असते. काय? इकडून वाचतो की तिकडून वाचतो? कुठून वाचतो आपण? इथून पाहिल्यावर मला स्पेलिंग असं दिसलं पाहिजे की ETAEW असं दिसलं पाहिजे की काय? बरोबर. चला पुन्हा गायडन्स. चला लाईनअप वाला, लाईनअप इकडे पुढे अंतर ठेवा. कमॉन स्टार ग्रुप. चेअरिंग पाहिजे. हा, मागून चेअरिंग नाही आहे व्यवस्थित. पटकन मदत नाहीये, मदत करायला पाहिजे तुम्ही. ओके, चेअर करो. कंटिन्यू 3 पॉईंट झालेले यांचे. टाळ्यांनी चेअर करा. पास्ट टेन्स ऑफ राईट. राईट लिहिणे. राईटचा पास्ट टेन्स. काय तुमचं बरोबर झालंय का? तुमच्यामधलं एक्झाम नसाला कोणीतरी यांच्यातनं लीड करतो. अरे डब्ल्यू ये ना, डब्ल्यू. अरे कोण आहे? आर कोण आहे? मला सांगा डब्ल्यू कोण आहे? तू आली होती. आर कोण आहे? तू इथे का नाही आली पटकन? हो कोण आहे? हो चला 4 झाले तसे जिंकले तरी तुम्हाला कमीत कमी कॉन्सलेशन भेटलं पाहिजे म्हणून 2 आपण अजून घेऊ. ठीक आहे, 2 किंवा 3 घेऊ. ठीक आहे, लक्षात घ्या पुन्हा. वॉटर फ्रॉम आईज वेन वी क्राय. पहिले गेलं यांनी.
आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही यांना चेअरअप करा, सपोर्ट करा. कमीत कमी त्याला आपण म्हणतो की व्हाईट वॉशची नामुष्टी आता तुम्हाला टाळायची आहे. कमीत कमी एकदा तरी जिंकायचं आहे. हा सगळेजण आहे ना बरोबर. चला तुमच्यातलं एक जण इकडे ये रे पुढे. तू ये. तुम्हाला एक्स्ट्रा प्लेअर दिला मी आता. पटकन हे समोर इथे पटकन सगळ्यांना घ्यायचा. आणि लक्षात घ्या, एक तर तुम्ही इकडे तोंड करून केलं तर चालेल असं लिहायचं, नाही तर तिकडे तोंड करून असेल तर असं स्क्रीनिंग आलं पाहिजे. हा आणि आता तुम्ही कसं आहे, तुम्ही 3-4 वेळा 5 वेळा हारले, तुम्ही तयारी करायला पाहिजे. तुम्ही एकमेकीशी बोलत अरे यार आपलं असं चुकून आलं आणि आपल्याला असं करायचं आहे, इकडे तोंड करा, असं करा, काही डिस्कस करायचं करून घ्या. थोडा वेळ देतो, डिस्कस करायचं करून घ्या. डिस्कस करायचं करून घ्या. तोंड कसं करायचं आहे, स्टार्ट कुठून करायचं आहे सगळं. चलो लास्ट वन. अनदर नेम ऑफ रॅट. हार नाही गेलंच नाही तर रॅट पण आणि माऊस पण आहे जवळ. चला ठीक आहे, माझ्या उभे राहा आता. काय नाही तुमच्या आहे कुठे माऊस मध्ये आहे कुठे. कोणी माऊसचा स्पेलिंग माऊसचा स्पेलिंग काय असतं माऊसचं स्पेलिंग. चला बसा पुन्हा आगे. टायटल साठी खूप टाळ्या. हा चलो लास्ट वन. हा याच्यात जिंकले पाहिजे तुम्ही नक्की. स्टार्स कम ऑन. नेक्स्ट नंबर 2 1. प्रत्येकाला आपलं नाव माहिती होतं पहिली गोष्ट. आता तुमच्या ह्याच्यात काय होत होतं. तुम्ही सांगितलं नाही. आता ओ आला काय होत होतं. ओ आलाच. अरे ओ कोण आहे, ओ कोण आहे. ऐकायला तूच आहे. बरोबर आहे. याच्यातून आपल्याला कोऑर्डिनेशन शिकायला मिळालं, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ज्याला शिकायचं असलं तो शिकतो, ज्याला शिकायचं नसलं तो शिकत नाही. तो तर कुठेच जाऊन शिकत नाही. आणि नेहमी लक्षात घ्या, जिंदगीभर जीवनभर तुम्ही जर विद्यार्थी राहिले तर यू विल बी ऑलवेज अहेड ऑफ अदर्स. सरांनी जसं मगाशी सांगितलं की ते आताही कोर्स करून आले. आम्ही असे लोक आहोत काही
म्हणजे आमची तारीफ म्हणून नाही की आम्ही वी आर ऑलवेज रेडी टू लर्न समथिंग. तुम्ही क्यूब पाहिला, क्यूब माहिती आहे तुम्हाला 3x3चा, कुणाला सोडवता येतो काही त्यातलं पूर्ण सगळे कलर? पूर्ण कलर सोडवता येतात. कसे सोडवावं लागतात त्याचं काही म्हणजे असं लावून 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 ते काही ही पण एक मेथड असते बरं. ही कधी असते जेव्हा कंपनी किंवा अनेक ठिकाणी आता बॉसनं म्हटलं हे पाहिजेच आहे तर कसंही तर मग ते सोडवून ते लावायचे. ठीक आहे, ही एक वेगळी स्किल आहे पण आपल्याला त्या स्किल मध्ये सध्या जायचं नाही. कसे लावावं लागतात तुझ्या म्हणण्याला हळूहळू लॉजिकली तसं लागत नाही. लॉजिक किती लावतो तुम्हाला त्याचे अल्गोरिथम्स आहे माहीत असल्याशिवाय. आता हा क्यूब मला नेहमी फॅसिनेट करायचा, मला नेहमी आवडायचा क्यूब. मी नेहमी सोडायचो, एक बाजू सुटायची दुसरी सुटाय, म्हणजे इकडे लाल लागले इकडे निळे लावायला गेलो तर लाल डिस्टर्ब व्हायचे, इकडचे लाल लावायला गेलो तर ते डिस्टर्ब, असं सगळं नेहमी कधी सोडता होत आहे. मला एक जण माझा शाळा आला होता तो IIT वगैरे मध्ये शिकलेला आहे, त्याला खूप माहिती होता. त्यांनी मला सांगितलं मला खूप सोडत आहे तसं अशी गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो आणि 2 दिवसात मी क्विकली ते शिकून मी तो क्यूब शिकून घेतला आणि मग मी ते बिलकुल करायला लागलो. मग तो 3x3चा क्यूब झाल्यावर मी 4x4चा क्यूब आणला. मला त्या नेटवर दिसलं की याच्यात एवढ्यावर थांबत नसतात, 4x4चाही क्यूब आहे, म्हणजे 3x3 वाला त्याच्याशिवाय 4x4 आहे. मी तो आणला. मग मी त्याच्यावर विचार करायला लागलो. मग मी युट्यूबवर व्हिडिओ शोध, हे कर ते कर. मी 4x4चा सोडवला, मी 5x5 आणला त्याचा सोडवतो. माझ्याकडे एक किती 12 फेज असलेला असा षटकोनी क्यूब आहे असा, तो जोडवतो. मिरर क्यूब येतो एक, तो मिरर क्यूब मला जोडवता येतो. माझ्याकडे एक त्रिकोणी क्यूब आहे, त्रिकोण मध्ये एक असा गोल त्रिकोणी क्यूब आहे. म्हणजे जवळपास 10 प्रकारची क्यूब सध्या आणि चांगले सोडवतो फास्ट आणि पूर्ण. विषय तो नाही आहे मी काय सोडवतो, विषय हा आहे की तुम्हाला ती आवड. आता माझे अनेक मित्र आहेत जे घरी येतात नेहमी असतात, ते क्यूब वगैरे पाहतात, बरं मस्त सोडवतो तू, आपण म्हणा तू डोक्यात त्रास देईल. म्हणजे इतक्या जण माझ्या घरी येतात आणि क्यूब पाहिलेला आहे. अनेक जणांना माहिती आहे. माझा छोटासा मुलगा म्हणजे आता नवीन केला तो सुद्धा फास्ट क्यूब सोडवतो. तो म्हणजे सगळे सोडवतो. आता एवढे जण पाहून जातात, पण त्यातला एखादाच असा असतो ज्याला शिकायची आवड आहे. माझ्या एवढ्या मित्रांमधून 2च मित्र असे निघाले की ज्यांनी म्हटलं मला शिकव, आणि त्यांनी माझ्याकडून ते लिहून वगैरे तो खूप सोडवला आणि शिकला. म्हणजे तुम्ही काय, मी म्हणजे माझ्याबद्दल जसं सरांनी सांगितलं, मी तारीफ म्हणून नाही सांगत, मी तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी मोटिवेशन म्हणून सांगतो की मी माझ्या कॉलेज जीवनात असल्यापासून मी सायन्स शिकलेलो आहे. माझे पर्सेंटेज कधी 70च्या खाली गेले. 12वी असो, MSc असो, BSc असो, सगळ्या याच्यात मी ऑलवेज भाषण करतो. मी कुठलंही काम म्हणजे भाषण बाहेर वगैरे केलेले आहे, कॉलेजच्या लेवललाही मी गेलेलो आहे. 1-2 जिंकले असतील, हारलो जास्त आहे. छान होती बॅटिंग, छान होती. मी टॉप कशात नसेल, म्हणजे एकदम कॉलेजचा स्टार प्लेअर नव्हतो. मी चेसमध्ये आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 2 वेळा माझा कलर पण उडला. हे सांगायचा अर्थ कशासाठी आहे की याच्यामुळे नाही, माझं असं नसते की चलो यार काही जाना है, अरे चला भाषण, चला अंताक्षरी घेऊ आपण सगळे, असं नाहीये. आजकाल अनेक मुलांचं असो मुलींचं असो एन्जॉय म्हटलं म्हणजे काय, मुलांचं असेल एन्जॉय म्हणजे काय, ट्रिपला गेलो आणि पुढे एन्जॉय करायचं आहे. एन्जॉय करायचं म्हणजे काय माहिती आहे मुलांना, एन्जॉय करायचं म्हणजे काय. आमचा हा एन्जॉयच नव्हता. कॉलेज लाईफ मध्ये असताना खूप खेळणे, सायकलनी, आता अमरावतीवरून मोर्शीच्या समोर ते धरण आहे ना आपलं सिंगोरा, सायकलनी तिकडे जाणे, चिखलदरा जाणे, चिखलदऱ्याला 4-5 मित्र मिळून जाणे, पैसे कमी राहायचे, बॅगा बिगा आपलं घेऊन आपले पैसे कमी तिकडे जायचं, चिखलदरा सैमाडो वाईपाई जायचं, चिखलदरा घुमायचं, कुठे धबधबे पाहायचे. खूप म्हणजे जीवनात इतका एन्जॉय केला, पण चांगला एन्जॉय केला. एन्जॉय म्हणजे तो एन्जॉय नाही की आपलं नाही तर आपलं बस. एन्जॉयचं म्हणजे डेफिनेशनच बदलून गेली.
मुलींच्या बाबतीत सुद्धा आहे. ठीक आहे, हे गोष्टी नसतील, पण एन्जॉय म्हणजे काय तर मग सिरियल पाहणे, हॉटेलिंग करणे आणि मी इकडे गेली. जीवनामध्ये एन्जॉय म्हणजे इतके छंद जोपासा तुम्ही. आपल्याला ड्रॉइंग छान काढता येते. आपण सगळ्या ह्याच्यात असलो म्हणजे आपण कशालाच नाही निवडलो. तुम्ही हे जीवनाचं सूत्र पाळाल तर तुमची आपोआप ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती. त्याच्यासाठी काही दुसरं करायची गरज नाही. पर्सनॅलिटी तशीच डेव्हलप होते. कोणतं वर्कशॉप करायची गरज नाही, काहीच नाही. ऑलवेज रेडी, बी प्रिपेअर. तरुणाईचे ते दादासाहेब धर्माधिकारी पोते त्यांचं ते आम्हाला धडा होता, तत्परता, तारुण्यता आणि तेजस्विता. तरुणाईचे 3 प्रकार असं त्यांनी म्हटलं. तत्परता, ऑलवेज तत्पर सगळ्या गोष्टीसाठी. चला इथे कोण येते रे, कोण इथे सतत इंट्रोडक्शन येते, मी येतो. चला इथे कोण चालते, मी चालतो. चला हे इथे आपल्या इथे वर्कशॉप आहे, इथे खुर्च्या अरेंज करायच्या, हे करायचं ते करायचं. कोण उचलून डेस्क, कोण उचलून पटकन पडून जायचं. हे पडून जाणारे लोक जीवनात मागे राहतात. एक नेहमी लक्षात घ्या. साधा डेस्क उचलायचा असो की काही असो, गॅदरिंग मधले काम असो, काही असो, जे पडून जातात त्यांच्याच पासून यश नेहमी पडून जातात. आम्ही कॉलेजेसमध्ये जे आहेत, सर आहे, मी आहे, अनेक जण आहे. आमच्या कॉलेजेसमध्ये जुने अनेक लोक असतात, आमच्या सोबत लागलेले आहे. प्रत्येक कॉलेजच्या कामामध्ये आम्ही ऑलवेज पुढे असतो. आणि जे काम नाही करत त्यांना असं वाटतं की मी मस्त वाचलेलो आहे, छान वाचून आहे, बढिया, मला आपल्याला काही कोणी काम नाही सांगत. त्यांची डेव्हलपमेंट होत नाही, ते तिथेच राहतात. त्यांना कोणी विचारत नाही. कॉलेजचा कुठलंही महत्वाचं काम असेल, फसलं असेल, काही घ्यायचं असेल, कॉलेजमध्ये काही महत्वाचं असेल तर सर असतील, मी असतील, आम्हाला बोलवलं जाते की शाह सर आपल्याला असं करायचं आहे, कसं करायचं. हो सर कसं करायचं, आपल्याला यावर्षी नॅटला समोर जायचं, तुम्ही सांगा. आणि काही असे असतात त्यांना कोणीच बोलवत नाही. त्यांना खूप वाटते, खुशी वाटते तेव्हा की बाबा मी सगळ्या याच्यात मी वाचलो आहे, मला काहीच कामं नाही करावं लागले, सगळं दुसऱ्यांनीच केलं. तुमची डेव्हलपमेंट थांबून जाते. हा, एखादी सरकारी नोकरी लागली, तुम्हाला नुसता पैसा घेणे आहे, मी जे सांगितलं आनंद, पैशांनी आनंद मिळत नाही. पैसा किती कमवला, आमचे जे अनेक जण आहे, अनेक सिनियर आहेत, खूप पैसा आहे, पगार आहे, घरी पहिल्याची शेती होती एवढी, कुठं बाहेर निघत नाही, कुठं फिरायला जात नाही, त्यांचं एन्जॉय म्हणजे काय तो बस काही अर्थ नाही. हात न वापरता बिस्किट खायचं. एक मिनिट, आता नीच खायचे. चला स्टार्ट. आता नीच खायचे. करा सुरू करा. घ्या पटकन. हात वापरला होता हिने. हात वाकवायचा नाही आहे. हात नाही वापरायचा. हात वाकवायचा नाहीये, वाकवायचा नाहीये. बिस्किट सांडलं तर पॉईंट कमी होती. चीयर करा तुझ्या मित्रांना. या हे बिस्किट घेऊन जा, जेवढे असतील तेवढे द्या, 2-2, 4-4 आहे माझ्याकडे. A breathtaking photo is shared around the world. This is the final sensation of the year. It's Pinocchio. New and mysterious found as a student unleashed a phenomenal type of Local authorities are urgently warning to play down. After scoring the woodlands with a mysterious
लोकांनी, गोऱ्या लोकांनी, काळे जे लोक होते आफ्रिकन, यांच्यावर इतके अनुचित अत्याचार केलेले, अमानवीय अत्याचार केलेले, मानवी प्रवृत्ती आहे. आपण आपल्या सगळ्या बाबतीत असंच आपल्या मनात हे एक असते किंवा मोठा स्पीकर जो आहे, जो चांगले स्पीकर बनलेले आहे, त्यांच्या इनबॉर्न टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये, असं काही नाही आहे. तुम्ही सुद्धा चांगले स्पीकर होऊ शकता. दुसरं, फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग इज निगेटिव्ह अँड अनडिझायरेबल. म्हणजे भीती वाटणे हे खूप निगेटिव्ह गोष्ट आहे आणि अनडिझायरेबल आहे, असं नाही आहे. भीती वाटलीच पाहिजे. तुम्हाला खोटं नाही सांगत, म्हणजे माझ्या घरी जर तुम्ही कधी आले किंवा असं माहीत झालं, मी कालही, आता मी कमीत कमी 10व-12व माझं कॉलेज असेल आणि प्रत्येक ठिकाणी 3-3, 4-4, 5-5 तासाचं मी हे वर्कशॉप घेतलेले आहे. पण मध्ये गॅप गेली होती, मला कालही भीती वाटत होती. मला आता सुरुवात कशी होईल, मला आठवेल का, मला काय बोलायचं आहे. पण ती सवय झाल्यामुळे हे जे मी सगळं बोलून आहे ना तुमच्याशी, स्पॉन्टेनियस आहे. हे काही मी ही स्क्रिप्ट नाही आहे, कारण मला सवय झाली आता. पण मला कालही भीती वाटली. मी कालही कॉलेजमधून आल्यापासून मी या प्रेझेंटेशनवर काम करतोय. मी याच्यावर सगळं पुन्हा एकदा पाहिलं, अजून काही व्हिडिओ वाढवायचे का, काढायचे का, टाकायचे का, हे केलं मी. त्याच्यामुळे भीती, आणि मला भीती आहे म्हणून मी केलं. मला जर भीती वाटलेली नसती तर मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये कधीच सुधारणा नसती केली. जे पहिल्या दिवशी बनवलं ते सगळीकडे वापरलं असतं. पण मी सुधारणा करतो, मला भीती असते. म्हणून भीती वाटणं हे कॉमन आहे, सगळ्यांनाच वाटते. मलाही वाटली की मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा भाषणाला उभं राहिलो असेल, मी लटलट लागलो होतो. परंतु तुम्ही तुमची मधली भीती कायम ठेवू नये. तुम्ही तिला ओव्हरकम नाही करत. माणूस सापाला घाबरत नाही, बायको घाबरत नाही, पब्लिक स्पीकिंगला घाबरतो तेवढा. सर्वात जास्त माणसाला भीती बायकोचीच वाटते, त्याच्यापेक्षा जास्त भीती पब्लिक स्पीकिंगची वाटते. तर हे जे पब्लिक स्पीकिंग तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुम्ही जर नेहमी प्रयत्न कराल तर सगळेच जण घाबरतात. तुम्ही महात्मा गांधीचं लेसन वाचलं असेल, पहिल्यांदा कोर्टमध्ये उभे राहिले तर पाय लटकन कापले होते, काही बोलू नाही शकले आणि वापस जावं लागलं. तर प्रत्येकाला भीती वाटते, असं काही तुम्हाला काही वेगळं नाही वाटत. तर हे काही वेज आहे. डीप ब्रीदिंग. तुम्हाला जेव्हा जेव्हा पब्लिक स्पीकिंगचं काम पडलं, शांतपणे बोलायचं, आपल्या डोक्यात जे आहे ते शांतपणे मांडायचं. जसं आपण एकमेकांची गोष्टी करताना काही असं आठवून ठेवलेलं असतं, धडधड बोलून मोकळं नाही होऊन जात ना. पण तसं आपण एकमेकांची गोष्टी करून राहिलो तर कसं करतो, हळूहळू आठवत समोरच्याचं ऐकतो. तुम्हाला जर असं वाटलं मध्ये तर थोडंसं थांबता येते, श्वास घेता येतो. तर डीप ब्रीदिंग, शिफ्टिंग फोकस आउटवर्ड, व्हिज्युअलायझिंग. म्हणजे हे करायच्या पहिले तुमचं आज भाषण आहे तर असं आपण व्हिज्युअलाइज करायचं की मी 4 लोकांसमोर, हजाराच्या पब्लिक समोर भाषण करत आहे, आरशासमोर असं भाषण असं इमॅजिन करायचं. म्हणजे तुमची भीती निघून जाते. फोकसिंग ऑन फॅक्ट्स नॉट फिअर, बिल्डिंग युअर स्पीच ऑन क्लॅरिटी नॉट कॉम्प्लेक्सिटी. स्पीच जे बनवायचं ते सोपं बनलं पाहिजे, क्लिअर बनवलं पाहिजे. इथे आता एक लक्षात घ्या, मी याला काहीतरी करून दाखवेल, ते केलेलं हा समोरच्याला सांगेल. नाही ना, त्याला सांगेल हा तेच करून दाखवेल हिला, असं प्रत्येकाने. आता समजा मला कोणीतरी मागून हात लावला तर मी त्याच्याकडे पाहिजे, तेव्हा बाकीचे ज्यांच्या समोर तोंड आहे ते कोणीच मागे पाहणार नाही, तुमचा नंबर येईल. ठीक आहे, तो त्याला सांगेल आणि त्यांनी ते ऐकून घेतल्यावर समोर बंद व्हायचं आणि समोरच्याला असं करायचं, त्याला करून दाखवायचं. ठीक आहे, हा ते करून दाखवायचं. बोलायचं काहीच नाही, गेस्चर्स. आपण गेस्चर पोस्चर शिकून आलो, त्यामुळे बोलायचं काहीच नाही. सगळेजण पुढे बा.
बोलायचं काहीच नाही. हा हा इकडे बघ. जे सांगितलं ते करून टाकू. सांगितलं तिला बोलून सांगत आहे. नाही कसं सांग. ऍक्शन फक्त Action, action. ऍक्शन करायचं. हा बोलायचं नाही. कोण बोलायचं नाही. जे जे केलं बस. बरं एकदा कर. आता एक लक्षात घ्यायचं, समोरचा तुम्हाला एकदाच सांगणार आहे. हा डबल सांगणार. सांग तिला. आवाज दे ना. हात लाव. हा करेक्ट. मग असंच कर. जे तुला सांगितलं ते कर. आवाज दे तिला. हा जे सांगितलं तुला ते कळलं ते कर. पूर्ण पाहून घे तिथं. तिकडे जाऊन कर ना. कॉलेज नको. पूर्ण पाहून घे तुम्ही काय सांगितलं. उद्या व्हायचंय. काय म्हटलं तिने? कळलं का? मी खूप रडत आहे. हा ओरिजिनल मेसेज तोंडाने म्हणत आणि ऍक्शन करून दाखव काय होतं. मी पटापट आंघोळ करून जेवण करून गाडी चालवत मंदिरात गेलो आणि हिच्याजवळ काय आला? आता बघा याने तोंडाने जेव्हा सांगितलं, आता तोंडासोबत गेस्चरही असते आणि दोन्ही करत सांगितलं असतं तर कदाचित थोडस चेंज कमी आला असता. पण नुसतं गेस्चर होते ना, चेंज किती मोठा आला. म्हणजे गेस्चर किती महत्वाचे आहे. आणि आपण कम्युनिकेशन करताना जर व्यवस्थित ऐकलं नाही आणि गेस्चर्सवर व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर मेसेज कुठच्या पुढे चालला जातो. याच्यात तरी कमीत कमी एवढं झालं. मागच्या वेळेस एका याच्यामध्ये शेवटी ते गाडीच्या याच्यात एकाने असं केलं होतं. तर शेवटचा मेसेज असा झाला होता की मी बाहेर घेऊन सो यू शुड बी अवेअर ऑफ युअर गेस्चर्स आणि लिसन. व्यवस्थित तुम्ही ऐकलं गेलं पाहिजे. व्यवस्थित समोरच्याकडून काय म्हणणं आहे ते समजून घेतलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं. ओके सगळ्यांना टाळ्या. चलो बसा. ओठवर हसू आणि ओळखून वेळ पिसे खोल खोल कोणात सुरे. आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा निळी सुचताना सुखावून हसशील ना. आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा निळी सुचताना सुखावून हसशील ना. गुलाबाचे फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना भरतील ना.
इथे दूर देशी माझ्या सोन्या खिडकीच्या पाशी झडसर काच भर तळा तुझ तुझ तुझी तुझी तुझे तुझे तुझा तुझा सारा सारा तुझा तुझा सडा आता जरा आळीमिळी तुझी माझी व्यथाळी सोचताना सुकवून हसशील ना गुलाबाचे फुल जरा की डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे सरताना आणि सांग सरतील ना गुलाबाचे फुल जरा की डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना या कार्यक्रमाच्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभाताई काळमे मॅडम. खरं म्हणजे आजचे जे वक्ते आहेत डॉक्टर शहा सर हे खूप लांबून आलेले आहेत. चिखलदरा तुम्हाला माहिती आहे ना, आपण दऱ्याखोऱ्या पाहायला जातो ते रोज आहेत. कदाचित त्यांना तिथे काही नवल नसेल, परंतु अतिशय आदिवासी भागात असलेलं हे महाविद्यालय आहे. आणि एक आनंदाची बाब अशी आहे की शहा सरांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयपूरकर सर, बरोबर आहे सर, डॉक्टर जयपूरकर सर हे अमरावती विद्यापीठामध्ये प्रकुलगुरू म्हणून राहिलेले आहेत. VCUTचे डायरेक्ट सुद्धा राहिलेले आहेत. आणि सर आमच्या महाविद्यालयात ते 3 वेळा येऊन गेलेले आहेत वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून. इतक्या लांबून डॉक्टर शहा सर या ठिकाणी आज आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा निरोप समारंभ होतो आहे याचा मला सुद्धा आनंद आहे. असे डॉक्टर शहा सर आणि ज्या व्यक्तींनी
ज्या हेतूने ट्रेनिंग केलं, खरं म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण आपले ग्रंथपाल साहेब जे आहेत डॉक्टर सेनमारे सर, ते या सॉफ्ट स्किल्सच्या आणि टेक्नॉलॉजीच्या संदर्भातली विविध ट्रेनिंग ते स्वतः आयोजित करतात सर. गेल्या 2 वर्षाच्या अगोदर किंवा याच्या पूर्वी अमरावती विद्यापीठाने, तुम्ही पण मला वाटतं ट्रेनरच आहात, ट्रेनर लोकांना ट्रेनिंग देऊन ट्रेन केलं म्हणून तुम्हाला ट्रेनिंग द्यायला आज ठिकाणी हे ट्रेनर आले. समजली माझी भाषा? यांना विद्यापीठाने ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांना ट्रेनर म्हणून मान्यता आहे विद्यापीठाची. आणि अशा या कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या महाविद्यालयात करावी याची धडपड नेहमी डॉक्टर सेनमारे सर करतात. म्हणून मी प्राचार्यांचं तर अभिनंदन आहेच, कारण प्राचार्य कोणत्याच कार्यक्रमाला नाही म्हणू शकत नाही किंवा म्हणत नाही, परंतु घेणारा तेवढाच इंटरेस्टेड असला पाहिजे. आणि त्याच्यातला इंटरेस्टेड माणूस म्हणजे आमचा डॉक्टर सेनमारे सर. करते थोडासा कानपून पलकून, जे काय आहे ते, तो काय विषय नाही, तो स्वभाव गुणधर्म आहे. परंतु हा सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा ट्रेनिंगचा प्रोग्राम 4 दिवस सर, आपण तुम्हाला माहीत असेल गेल्या 2 वर्षापासून आपण मुलांचं तोंड आपण नाही पालन, आपलं तोंड त्यांनी नाही पालन. आजही आम्ही फक्त फायनान्सचे विद्यार्थीच ओळखतो सर. आम्ही आता इंटरनल मार्क घेताना आय कार्ड दाखव, बाबाचं कार्ड दाखव, मायचं कार्ड दाखव सर, कारण तोंड बांधून येतात ना. ओळख नाही आपली सेकंड इयर आणि पार्ट 1च्या मुलांची. आता आम्ही गेल्या 10 दिवसापासून तासिका घ्यायला लागलो सगळे प्राध्यापक. यांना असं सांगितलं पोरांना, फायनलचे मुलं वगैरे असतील, आता बघ विद्यापीठाचा पॅटर्न आपल्याला सोडून घ्यायचा आहे, म्हणजे थिअरॉटिकली. यांना कसं आहे, टिक टिक केलं की उत्तरं त्यांनी असे पास झालेले आहेत. कोण्या पोराला कोणताही सिलेबस माहीत नाही. मित्र हो, मी ट्रेनिंग याच्या माध्यमातून सांगतो की अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं हे ट्रेनिंग डॉक्टर सेनमारे सर आणि चौधरी मॅडम यांच्या दोघांच्याही सहकार्याने आज या ठिकाणी समारोह पार पाडतो आहे. आपण सर्व फायनान्सचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. मला माहित नाही, मी आज शेवटच्या दिवशी आलो, तुम्हाला माहित आहे मी महाविद्यालयात होतो, परंतु असं वाटलं की बाकीची कामं असल्यामुळे मी येऊ नाही शकलो. पण आज मात्र सकाळी आल्याबरोबर सेनमारे सरांना बोललो की मित्रा, आज मला तुमच्या कार्यक्रमाला यायचं आहे. तेव्हा सर बिलकुल काही विषय नाही, मी तुम्हाला निरोप देतो. कदाचित निरोप नसता दिला तर आम्ही वरच्या दत्ताच्या मंदिरात राहिलो असतो, तिथेच राहत असतो. आम्ही वर बघतो ना, दत्ताचं मंदिर आहे, हे खाली अनुसया, रेणुका हे सगळे खाली, दत्त आहे सगळे खाली. आम्ही 4-5 मंडळी आम्ही वर राहतो. तर बऱ्याच वेळा काही आम्हाला पत्ताही नाही लागत, लगेच 5 वाजता गाड्या गेल्यावर आम्हाला समजतो. तो भाग वेगळा आहे. मित्र हो, गेल्या 4 दिवसापासून मी सरांची कार्यक्रम पत्रिका ओझरती बघितली आहे. सगळं इंग्रजीमध्ये आहे, तेवढं इंग्रजीचं मला काही येत नाही. मित्र हो, स्किल आहे. उद्या आपल्या मुली सासरी जातील, बरोबर आहे ना? तुमच्याकडे काय स्किल आहे? येतील सर. हे म्हणजे स्किल नव्हे. सासरी गेल्यावर खूप मोठं स्किल वापरावं लागतं, बरोबर आहे ना? हे सुद्धा स्किल ट्रेनिंग. मी तर असं म्हणतो सर, ट्रेनिंग मध्ये असं स्किल द्यायला पाहिजे. मला एक दिवस बोलवलं पाहिजे, स्किल काय वापरतो. बऱ्याच वेळा स्किल आहे. आता खरं या मुलींना तर सासू सासरे आणि सगळे जे काही नवीन कुटुंबात जाणारी जी माझी मुलगी आहे, तिला तिथे कसं वावरता यावं, कसं वावरल्या जावं याचं सुद्धा स्किल येणं आवश्यक. तुम्ही जेव्हा नोकरीवर लागता, आता सरांनी सांगितलंय, सर असं बोललेले आहे की कोणासमोर जात असताना कसं जावं, बरोबर आहे ना? आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा आपल्यासमोर, आता तर तुम्ही तर फायनान्सचे विद्यार्थी आहे सर, हे खूप पद्धतशीर येतात. पार्ट 1चे तर बिलकुल डायरेक्ट कसं काय गुरुजी, डायरेक्ट स्किल वापरतो. कारण त्याला माहितच नाही ना, हा प्राचार्य आहे का गणित शिकवणारा शिक्षक आहे की काय आहे. मग आपण म्हणतो उभार आहे, बरं म्हणतो. वेगवेगळं स्किल आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायचं असतं, आपल्याकडे जे काही स्किल आहेत, जे काही गुणधर्म आहेत, ते कुठे कसे वापरायचं याचं ट्रेनिंग तुम्हाला कदाचित 4 दिवसात आलं नसेल, परंतु त्याचा वापर तुम्ही नक्की करत. मी तुम्ही नेहमी प्रत्येकाला सांगत असतो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला स्वतः तपासा, दुसऱ्याच्या टीकेकडे लक्ष द्यायचं नाही. दुसरा व्यक्ती कधी काम करू देत नाही, करत असेल तर त्याला मागे ओढतात. आपलं स्किल त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे. आणि 4 दिवसामध्ये तुम्हाला अर्ज कसा लिहावा, गोल काय साध्य करावे, गोल साध्य, मला पंढरपूरला जायचं,
इथं बसल्या बसल्या जाणार आहो का मी? पैदल चालावं लागणार आहे. मग पैदल चालत असताना 3 दिवसात पोहोचायचं पंढरीला की 1 दिवसात? 3 दिवस लागते ना, आपण 4 दिवस घेऊ. मग आपल्या चालण्याचा स्पीड लक्षात ठेवा. विचार केल्यानंतर ते स्किल अंमलात आणण्यासाठी त्याची क्रिया सुद्धा करावी लागते, तरच तिथपर्यंत पोहोचते. नाही तर मग बस. आमचे शेनमारे सर म्हणतील की मला आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागायचं आहे, मी खूप मोठा प्रोफेसर होणार आहोत. मित्रा थोडासा प्रयत्न कर, बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टीचं स्किल प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि मुलींच्या संदर्भात आणि मुलांच्या संदर्भात आता टेक्नॉलॉजीचं जे स्किल आहे ना, ते तर प्रत्येकाला आलंच पाहिजे. मला बरेच वेळा आमचे ग्रंथपाल सर म्हणतात की तुमच्यासारखा टेक्नॉलॉजीमध्ये निरक्षर असलेला प्राचार्य मी एकच पाहिला सर, शहा सर, हे यांचं वाक्य आहे यांचं. आणि बरोबर आहे, काही विषय नाही. मी कधी बटन दाबलं नाही, 3 वेळा नॅक केलं. मी स्वतःच अभिमानाने सांगतो, सगळ्याच्या समोर सांगतो. पण माझी जी टीम आहे, आमची जे स्किल आहे, आमच्या प्रत्येकाला प्रत्येक काही स्किल साधल्या जात नाही ना. कोणाला एक ऍक्टिव्ह, जसं सर नेहमी म्हणतात, मला असं वाटते सर की ज्याला ज्याचं ज्ञान आहे त्याला तिथं वापरू द्या. मित्रा तसं नाही आहे. हे स्किल जर डेव्हलपमेंट होत गेलं तर दुसरं स्किल कुठं वापरणार? प्रत्येकाला ते कार्य करायला पाहिजे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ट्रेनिंग डॉक्टर शेनमारे सरांनी तुमच्यासाठी. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर दीपक कुटुंबकर सर, आमचे मित्र डॉक्टर शहा सर, उपस्थित प्राध्यापक डॉक्टर विरुद्ध सर, डॉक्टर कोरडे मॅडम आणि माझ्या मित्रमैत्रिणी, मी तुम्हाला सर्वांचं समारोपीय कार्यक्रम म्हटलं आपल्याला माहीत असतं की एक तर प्राचार्यांचं कौतुक होणार आणि संयोजकाला थोडंसं 1-2 नोट तर ठेवलं नाही तर त्याला डायरेक्ट फिरावं चढून मोकळं होणार. पण माझं मत असं आहे का समारोपीय कार्यक्रम हा आपण म्हणतो, मान्य आहे की ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड, पण सगळंच गोड नाही झालं असेल. कदाचित ज्या उणीवा राहून गेल्या असतील त्या दुरुस्त करता येतील का पुढच्या वेळेस, या संदर्भात आपल्याला काही मांडता येईल का? या संदर्भात या व्यासपीठावर जे काही मत व्यक्त व्हावीत अशी माझी निश्चित ऐकायला मला आवडेल. मित्रहो, या 4 दिवसाच्या काळात पडत नपडत मला बहुतांश लोकांनी त्यांच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन जी मदत केली त्यांच्या इथे मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण जसं सरांनी सांगितलं की 2 वर्ष हे पूर्ण तुमचा आमचा संबंध नव्हता, हे सगळे हॉल बंद होते, म्हणजे कदाचित जायला गेले होते, आम्ही सगळं साफ करता मागणांनी व्हायरल ओढले होते. इथून सुरुवात झाली तर ते साऊंड सिस्टीम बंद पडली होती, ते माईक पासून तर सगळं, म्हणजे आम्ही सगळी सुरुवात करता म्हणजे कदाचित काही लोकांवर माझे जे खास मित्र आहेत त्यांच्यावर माझी चिडचिडी झाली. मी त्यांना एकच म्हटलं की यार हे घ्यायचं आहे तर म्हणजे याचा अर्थ काय? अध्यापकांनी एखादा उपक्रम घ्यायचा तर त्याचं बौद्धिक कौशल्य मान्य करा, पण तुम्ही ज्याचं डोकं चालेल त्याचाच हात वापरून घ्या. माणूस एका भूमिकेत एकावेळी एकच वेळ शिवू शकतो किंवा इतर सगळ्या भूमिका पार पाडताना त्याची फार कसरत होती आणि धडपड होते. आणि मग कदाचित वेळ प्रसंगी आपल्या जवळच्या एखाद्या सहकार्यावर किंवा एखाद्या जवळच्या मित्रावर या संदर्भात आपला एखादा शब्द होऊ शकतो. मे बी झाला नाही झाला नसेल झाला. माझे मित्र काही एवढे लहाने नाहीत की त्यांना कोणा राग येईल किंवा प्राचार्यांची सुद्धा माझं या संदर्भात जे होते ते आम्हाला आमची एक अंडरस्टँडिंग आहे की आपलं हे जे काही होत असते ते प्रोफेशनल लेवलवर होत असते. वैयक्तिक लेवलवर आपण एकमेकांसंदर्भात कसं कधी कटुता ठेवणे आवडे लहान निश्चित नाही. असो, विषय आहे आपल्या या कार्यशाळेचा. कार्यशाळा घेण्यामागचा विद्यापीठाचा उद्देश, विद्यार्थी कल्याण विभागाचा आणि आपल्या महाविद्यालयाचा इथे संयुक्त विद्यमान आपण इथे 4 दिवसाचं जे एक वर्कशॉप घेतलं, हे वर्कशॉप देण्यामागे आणि घेण्यामागे एकच लक्षात आलं आहे की आज BA झालेल्या मुलाला सुद्धा एखाद्या बँकेमध्ये पाठवलं तर त्याला डिपॉझिट स्लिप भरता येत नाही. आज BA झालेल्या एखाद्या BCom झालेल्या एखाद्या मुलीला जर तुला नागपूरला जायचं आहे म्हटलं तर भाऊ किंवा बहीण किंवा मोठे बाबा सोडायला सोबत लागतात. आज एखाद्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला जर कुठे ॲप्लिकेशन कर म्हटलं तर माझं अक्षर चांगलं नाही किंवा मी भरतोय फॉर्म पण मराठी जरी असलं तरी कॉन्फिडन्स नाही, तर मैत्रिणीकडून भरून घेतो आपण. ही जी कॉन्फिडन्स लेवल जी आहे तुमची ही वाढवणे हा यामागचा खरा उद्देश.
आणि माझ्या असं लक्षात आलं की या 4 दिवसात नुकताच आपल्या कॉलेजचा NSS कॅम्प सुद्धा आटोपला आहे. मी तुम्हाला याही पहिले सांगितलं की फक्त सिलेबसच्या 5 युनिटच्या चौकटीत न राहता वेगवेगळ्या उपक्रमांमधून तुमचा व्यक्तिमत्व विकास करण्याचा महाविद्यालय वेगवेगळ्या उपक्रमातून आपापल्या परीने भरपूर प्रयत्न करत असते. पण तुम्ही जर तटस्थ राहिले की मी येतो आहे, हात लावून जातो आहे, तुमच्यात बदल होणार. तुमच्यात बदल व्हायचा असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला कुठे ना कुठे करावी लागेल. की तुम्हाला जाणीव या सेशनमधल्या दररोज 2-2 सेशनमध्ये आपण भडीमार पण नाही होऊन दिला. म्हणजे आपण एकाच दिवशी 3-3, 4-4 सेशन ठेवले आहेत. आपण दररोज 2 सेशन ठेवले आहेत. दररोज 2 सेशन किंवा मधले 2 दिवस 3 सेशन होते. गोल सेटिंगवर आपलं छान लेक्चर झालं. डॉक्टर जितेंद्र मडुकर सरांचं आदर्श महाविद्यालय धामणगाव. मोटिवेशनवर त्यांनी सेकंड लेक्चर सुद्धा दिलं. नंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू स्किल. ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू स्किलवर मी स्वतः तुमच्याशी संवाद साधला. गजरे मॅडम यांनी सुद्धा अतिशय छान पद्धतीनं आपल्याला इथे मार्गदर्शन केलं. प्रेझेंटेशन स्किल आणि टाइम मॅनेजमेंट निखिलेश नरोडे सर, श्रीमती वाधवाणी नरकीबाई वाधवाणी महाविद्यालय होता, त्यांनी सुद्धा अतिशय छान इथे मार्गदर्शन केलं तुम्हाला. आणि आजचं व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन डॉक्टर शहा सरांनी घेतलं. मी 4 दिवसापासून तुमच्यामध्ये जो बदल पाहतो आहे, कदाचित तो तुमच्या लक्षात आला की नाही मला माहीत नाही, पण ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर मला तुमच्यातल्या पहिल्या दिवसाचे चेहरे आणि आज सर्वात शेवटचे दिवसाचे चेहरे यामधला जो फरक दिसतो आहे तो माझ्या नजरेनुसार पाहिला तर तुमच्या लक्षात. तुम्हाला पहिल्यांदा मी काही लोकांना अक्षरशः म्हणजे म्हणतो की बाबा या हे तुमच्या कामाचं आहे, मला पटवून द्यावं लागलं. आणि पहिल्या दिवसाचं सेशन जसं संपलं, दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगायची गरज नाही पडली की जेवढे आहे तेवढे बरोबर थोडेसे त्यांच्या टायमिंगनुसार मागे पुढे झाले असतील, पण आले. आणि आल्यानंतर त्यांना असं सांगा म्हणजे वारंवार आपण म्हणत होतो की बाबा तुम्ही बसून राहता काय मिळणार नाही, तुम्ही पार्टिसिपेट व्हा, तर तुमच्या धुळीत भरपूर एवढं काय पडेल. कारण देणारा इथे जो येतो आहे तो वेल ट्रेन्ड आहे, वेल प्रिपेअर्ड आहे. आणि परवडते न परवडतेच्या कन्सेप्टच्या पलीकडला आहे. शिखरदेव सर आले, स्वतः 1000-2000 रुपयाचं पेट्रोल खर्च करून, म्हणजे आपल्या पुन्हा फोन देतात आणि विचारलं की सर काय करता येईल. आता तसं म्हणे नाही माझे विद्यार्थी नाही घेता येईल म्हणे. म्हणजे ठीक आहे, नाही घेता येईल तर काही हरकत नाही. तर त्यामुळे बरेचसे माझे विद्यार्थी सुद्धा सहभागी व्हायला इच्छुक होते. पण वेगवेगळ्या कार्यक्रमातून तुम्हाला या संदर्भात निश्चित महाविद्यालयाशी जोडून घ्यायला नक्कीच आवडेल. मी तुम्हा सर्वांना या स्किल वर्कशॉप संदर्भात जे काही देऊ शकलो असेल हे सगळं या सर्व मान्यवरांनी इथे येऊन जो वेळ दिला, त्यांनी जे स्वतः वेल प्रिपेअर्ड होऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, तुम्ही अक्षरशः म्हणजे त्या गजरे मॅडमचा परफॉर्मन्स पाहून मला माझ्या डोळ्यात असं होत होतं की एक टीचर काय असलं पाहिजे. की टीचर सर्वात पहिल्यांदा एक चांगला परफॉर्मर असला पाहिजे. हे आपण जेवढं उशिरा समजू तेवढं आपलं नुकसान आहे. कारण आता जी कन्सेप्ट आहे वर्षानुवर्ष जी शिकवायची ती आता कालबाह्य होऊन राहिली, आउटडेट होऊन राहिली. आणि आपण हे मान्यच करायला तयार नाही. काय तर आपल्याला माहित आहे की आपल्याला बदलायचं नाहीये. तुम्ही बदलणार नाही काळानुरूप तर तुम्ही काळाच्या ओघातून हळूहळू मागे पडाल. आणि तुमच्या लक्षात येईल का आज नव्यानं आलेलं जे काही टॅलेंट आहे ते युट्यूबवर धुमाकूळ घालून आले. आज तुम्ही सेम टॉपिकवरचे एखादं लेक्चर कॉलेजमध्ये पाहिल्यानंतर त्याच सेम टॉपिकवरचं युट्यूबवरचे वेगवेगळे लेक्चर्स पाहिले तर तुम्ही कुठंतरी आम्हाला त्यांच्याशी कम्पेअर करता आणि लक्षात ठेवता की सर इससे बेटर तो मेरे कॉलेज में, इससे बेटर तो मेरे कॉलेज में. तर हा जो एक फिलिंग येतो आहे किंवा याच्यापेक्षा बेटर तर तिथे आहे, तर जे बेटर आहे ते निवडणे हे माणसाची वृत्ती आहे, माणसाची वृत्ती आहे. त्यामुळे सगळ्यांनी, तुम्हीच नाही तर आम्ही सुद्धा आमच्यातलं जे बेस्ट ऑफ बेस्ट आहे ते इथे देण्यासाठी धडपडलं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा ॲज अ विद्यार्थी तुमच्यातलं बेस्ट ऑफ बेस्ट जे आहे ते देण्यासाठी धडपडलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्किल हे मुळात कोणी असं जन्मजात घेऊन येत नसते, ते आपल्याला अशा या वेगवेगळ्या उपक्रमातून शिकावंच लागते, शिकावंच लागतात. हे प्रयत्नांनुसार डेव्हलप होणारा भाग आहे आणि विशेष प्रयत्न यासाठी करणे एवढेच आवश्यक आहे. तुम्हा सगळ्यांना
भविष्यासंदर्भात मी अतिशय माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. आणि या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉपमध्ये आपण 4 दिवस शिकलो. 4 दिवस आपल्याला नवीन प्रकारे शिकायला मिळालं. पहिल्या दिवशी म्हणजे आपण कसं स्वतःला तेव्हा पण त्यांनी मोटिवेशन दिलं. दुसऱ्या दिवशी नागोरे सरांनी पण आपल्याला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, आपण कोणत्या कामासाठी किती वेळ दिला पाहिजे आणि कोणत्या फालतू कामाला दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि आज सरांनी पण बरोबर आहे नॉन वर्बल या टॉपिकवर चांगलं आपल्याला म्हणजे आपले पॉईंट क्लिअर करून दिले. असं बोलताना थांबले. माझं नाव पल्लवी शिवराती घाडे. मी बीकॉम थर्ड इयरची विद्यार्थी आहे. सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट ही जी कार्यशाळा आमच्या शिवराळे सरांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करून दिली त्याबद्दल खूप खूप आभार सर. स्किल कशी डेव्हलप करायची ही उपस्थित राहून आम्हाला कळलं. स्किल विषयी आम्हाला खूप काही शिकायला मिळालं की आपला ध्येय कसा साध्य करायचा, आपण आपला टाइम कसा मॅनेज करायचा आणि आपण आपले हावभाव कसे व्यक्त करायचे, आपण बोलताना कसं बोलायला पाहिजे, आपण राहायला कसं पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर स्माईल, आपण बोलताना आपल्या चेहऱ्यावर स्माईल ठेवायला पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या इथं शिकायला मिळाल्या. आणि इथं जे काही सांगितलं गोड शब्दांनी आम्हाला प्रेरित केलं आणि त्यामुळेच आमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आला आणि पॉझिटिव्ह निर्माण झाली. त्यामुळेच मी इथे येऊन बोलू शकत आहे. आणि सर तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितले आणि छान विषय करून सांगितला त्याबद्दल खूप खूप आभार सर तुमचे. धन्यवाद. आदरणीय मंच उपस्थित सगळे शिक्षक आणि मित्रमैत्रिणींनो, घालू नका जास्ती असतात फक्त मी 1 तास बोलेल. तसं तुमच्यासोबत खूप कम्युनिकेशन झालं आहे, परंतु इथे समर्पीय कार्यक्रम म्हणून मला थोडंसं बोलणं आवश्यक होतं, त्यामुळे मी उभा राहिलो. सर मॅडम आणि सर आणि सगळे तुमची टीम यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की मला इथे बोलवलं त्यांनी आणि ही संधी दिली की मी तुमच्यासोबत संवाद साधू शकलो. सरांनी खूप मगाशी मस्त मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला सांगितलं, त्यांनी विविध प्रकारचे स्किल सांगितले. आणि खरंच या 10 टॉपिक व्यतिरिक्त अनेक स्किल्स असतात. सॉफ्ट स्किल म्हणजे असे स्किल की जे त्याचं इव्हॅल्युएशन पेपर वाईज करता येत नाही, अशा स्किल्सला सॉफ्ट स्किल म्हणतात. तर असे अनेक स्किल आहेत. आणि मला फक्त एवढंच आता तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही फायनलला जेवढे काही इथे विद्यार्थी ॲडमिट असतील आणि त्यापैकी तुम्ही लोकांनी हा अटेंड केला, त्यामुळे तुम्ही खरोखर भाग्यवान तर आहात आणि तुम्हाला काहीतरी वेगळं मिळेल याची मी गॅरंटी देतो आणि निश्चित तुमच्या जीवनात काहीतरी फरक पडेल. सरांनी मगाशी जर सांगितलं की स्किल असतं की कामं टाळण्याचं, म्हणजे बा बने रहो पगला काम करे अगला, असं अनेक जण वापरतात आमच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे कुठलंही काम प्राचार्यांनी दिलं की ते इतकं बिघडून ठेवायचं आणि असं हे करायचं की डबल कामच नाही दिलं पाहिजे. परंतु मगाशी मी जसं जे बोललो की अशा लोकांची कधीच डेव्हलपमेंट होत नाही. आणि तुम्हाला जर तुमची डेव्हलपमेंट व्यवस्थित करायची असेल तर प्रत्येक गोष्टीत समोर राहा, प्रत्येक गोष्टीसाठी होकार भरा आणि प्रत्येक गोष्टीसाठी ऑलवेज तयार राहा. तर एवढ्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील जीवनामध्ये तुम्ही खूप प्रगती कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. बेटर दॅन द बेस्ट. लेट ट्राय ॲट लीस्ट डू युअरसेल्फ डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ॲटलीस्ट तुम्ही स्वतःला बाकीच्यांपेक्षा वेगळं सिद्ध करा. बेस्ट सिद्ध करायची गरज नाही. जर बेस्ट सिद्ध केलं ते तर योग्यच नाही, पण जर बेस्ट सिद्ध नाही केलं तर काहीतरी वेगळं करा. पण जे काही आहे डेव्हलप करा, चांगलं करा, इतकंच मला म्हणायचं आहे. हे या वर्कशॉपसाठी आलेले म्हणजे संपूर्ण 4ही जे मार्गदर्शक होते, गाईडन्स, मी त्यांना महाविद्यालयातर्फे त्यांच्या आभार मानतो. आमच्या कॉलेजच्या प्राचार्या काळवे मॅम, त्यांनी तुम्ही सपोर्ट दिला म्हणून हे वर्कशॉप झाले, त्याबद्दल तुमचे आभार. शेनमारे सर, तुम्ही हे इतकं वर्कशॉप आमच्या सर्वांसाठी उपलब्ध केलं म्हणून आमच्या सर्वांकडून तुमचे आभार. उपस्थित कोटरवार सर, तुम्ही जे मार्गदर्शन दिलं त्याबद्दल आभार. मी अशी आशा बाळगतो की मुलींबरोबर मुलांना मार्गदर्शन करावं त्याच बाबतीत, म्हणजे बायको कशी हँडल करावी हे आम्हाला शिकायचं तुमच्याकडून. उपस्थित प्राध्यापक, मिळाला वेळ पण तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि माझ्या सगळे सोबतचे माझी सोबती मित्रमैत्रिणी, तुम्ही इथे 4 दिवस आलात, आभार नाही म्हणणार मी, कारण तुम्ही स्वतःसाठी आलात. तर धन्यवाद सर. सर खरे स्टेज परफॉर्मर आहेत, म्हणजे सरांच्या हाती माईक आणि एक छान मोठा स्टेज देऊन द्या, मग तुम्ही सर काय.
म्हणजे सरांना या आपण पीपीटी मध्ये अडकून ठेवल्यामुळे सर मला वाटते खुलले नाही पाहिजे तसे त्या टॉपिक मध्ये अडकून गेले नाही तर सर तुम्हाला तुम्हाला नाचवून सोडलं असतं म्हणजे तुम्हाला गाणं गायला भाग पाडलं असतं इतरांना सगळ्या म्हणजे अशा आहेत सर म्हणजे आम्ही अनुभवले आहेत सर म्हणजे आम्ही जे जवळून त्यांचे जे खरे खूप सारे जवळचे मित्र आहोत म्हणजे आम्ही सरांचा परफॉर्मन्स पाहिला आहे आणि म्हणजे अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला की जे पिक्चरही झालेलं आहे त्याच्यापेक्षा बेटर आम्हाला वाटतं म्हणजे वहिनींसोबतचे जे व्हिडिओ आहेत सर तुमचे फेसबुकचे जे पोस्ट आहेत म्हणजे अक्षरशः कधी कधी मी ते परत पाहतो की सरचं एक डॉन पिक्चर मधलं जे अमिताभचं गाणं आहे सरांचा त्याच्यावरचा परफॉर्मन्स एकदम जोरदार आहे सर चित्रपटांमध्ये सरांना डॉन म्हणून ओळखतात म्हणजे ते कसं आहे की थोडं प्रसंग वेगळा आहे नाही तर सरांनी तोही आपल्याला एखाद्या गॅदरिंगला सर आमची विनंती राहील तुम्हाला की एखाद्या गॅदरिंगला तुम्ही आमच्या उद्घाटक म्हणून आले एवढा आता तो अंतर खूप आहे पण तरी आमची विनंती राहील तुम्हाला की आम्ही एखाद्या वेळेस बोलू तेव्हा तुम्ही निश्चित यायला म्हणाल सो थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सगळे मायसेल्फ कुमारी श्रद्धा मारुतराव टेकाम ॲट पोस्ट वेणी तालुका बाबुळगाव डिस्ट्रिक्ट यवतमाळ. आय एम स्टुडंट ऑफ BSc बायोलॉजी इन शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव. या वर्कशॉपमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. कुणाशी कसे वागायचे, कसे बोलायचे, कुठे कसे वावरायचे हेही या वर्कशॉपमध्ये शिकवले. BA BCom आणि BScच्या सर्व स्टुडंटना इथे कुणाशी कसे बोलायचे, कसे वागायचे आणि परिसरामध्ये कसे वावरायचे सर्वप्रथम हे शिकवले गेले. 4 दिवसाचे जे ट्रेनर होते ते आम्हाला उत्कृष्ट असे शिकवत होते आणि आम्हाला एक या वर्कशॉपमधून एक लाईफ लेसन मिळाला, एक चांगला अनुभव मिळाला. थँक्यू.